श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कैलास पर्वतावरून स्वामी माघारी वळले. हिमालय पर्वताच्या रांगा पार करता असताना स्वामींना बर्फाचा एक अजस्त्र शिलाखंड दिसला. स्वामींना शंकराचे स्मरण झाले म्हणून स्वामी त्या भव्य शिलाखंडावर आसन मांडी घालून बसले. त्या क्षणी स्वामी दिगंबरावस्थेत होते, तरीही त्या बर्फाच्या शिलाखंडावर शांतपणे बसले. जणू तो शिलाखंड म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा पसरलेला गालिचा आहे. इतक्या सहजतेने त्या कडाक्याच्या थंडीत स्वामी बर्फावरती बसले होते. आश्चर्य म्हणजे बर्फ अतिशय उबदार होता, ह्याची जाणीव स्वामींना झाली. स्वामी ध्यानस्थ बसले. त्यांच्या मुखातून श्री शंकराचे नाम निनादू लागले. तो नाद हिमालयभर घुमू लागला. तो नाद हिमालयात भटकंतीच्या उद्देशाने आलेल्या एका चिनी दाम्पत्याच्या कानावर पडला. ते चिनी दाम्पत्य त्या नादाच्या दिशेने ओढले गेले आणि त्या शिलाखंडापाशी येऊन पोचले. त्यांच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष ध्यानस्थ बसला आहे आणि त्याच्या मुखातून नाद उमटतो आहे. तो जवळ जाऊन स्वामींना निरखू लागले, पारखू लागले, बघू लागले की काय चाललं आहे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्वामी दिगंबर अवस्थेत बसले आहेत. भोवती तेजाचा प्रकाश सुद्धा पडला होता, परंतु स्वामींना दिगंबरावस्थेत पाहून ते दाम्पत्य हसू लागले. स्वामींची कारण नसताना सुद्धा निंदा करू लागले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर स्वामींच्या समोरच त्यांच्या कामचेष्टांना सुद्धा भूत आला. त्यांना वाटले स्वामी तर ध्यानावस्थेत आहेत, त्यांना काय कळणार आपण काय करतोय ते. पण स्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व काही कळले होते. हे त्या दाम्पत्यांना कळलंच नाही. स्वामींनी काय केले तर दोघांच्या शरीरात बदल केला. स्त्रीचा पुरुष झाला आणि पुरुषाची स्त्री झाली. ते चिनी दाम्पत्य खूप घाबरले हे सगळं बघून. त्यांच्या लक्षात आलं की एका योगी पुरुषाचा आपण अपमान केला आहे. ते दोघे स्वामींना शरण आले. त्यांच्या चरणावर अक्षरशः कोसळले. स्वामींचे अंतःकरण गलबलले. त्यांनी एका दृष्टिक्षेपात त्यांची शरीरे पुन्हा पूर्ववत केली आणि आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवली. शरणागताला धीर द्यायची ती खरे तर सुरुवात होती. वास्तविक त्या चिनी दाम्पत्याला कल्पना यायला हवी होती की भरतखंड सात्विक वृत्तीच्या आणि ज्ञान संपन्न योगी पुरुषांचा जागृत देश आहे. आपण हिमालयात वावरत आहोत. इथे अनेक यती आणि जती आहेत, परंतु त्यांच्या तारुण्याला अध्यात्म विचार शिवला सुद्धा नाही आणि त्यांची परिणती स्वामींसारख्या दत्तावतारी सिद्ध पुरुषाच्या समोर कामक्रीडा करताना त्यांच्या शरीर बदलात झाली. स्वामींना शरण आल्यावर त्यांच्या अंगाची थरथर थांबली. स्वामींनी केवळ आपल्या तेजस्वी नजरेने त्यांच्या शरीरातला माज उतरवला होता. वास्तविक स्वामींनी आपल्या सामर्थ्यांची केवळ चुणूक दाखवली होती. स्वामी खरोखरच रागावले असते तर त्या बर्फाच्छादित हिमालयात चिनी दाम्पत्याच्या कामक्रीडेने विवळत झालेल्या शरीराचा काळाभोर कोळसा झाला असता. हे त्यांना कधी कळलंच नाही. चिनी पळून गेले. हा सारा प्रकार शिवगणांनी पाहिला होता. स्वामींच्या अस्तित्वात नांदणारी अपार करुणा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. पळून जाणाऱ्या चिनी दाम्पत्याला शिवगणांनी वाटेत पकडले. स्वामींचा अपमान केला म्हणून भरपूर चोप दिला. ते दाम्पत्य गयावया करू लागले. आश्चर्य म्हणजे त्यांनी पुन्हा स्वामींचे नाव घेतले आणि ते करुणाभावुक झाले. स्वामींना हे सारे जाणवले. त्यांनी ठरवले की ह्या चिनी दाम्पत्याला सुखरूप सोडवायचे. शिवगण त्या जोडप्याला अक्षरशः झोडपत असताना
स्वामींनी एक चमत्कार केला. त्या दाम्पत्यांचे पक्ष्यांच्या जोडीत रूपांतर केले आणि ते 2 पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले. स्वामींनी हा चमत्कार शिलाखंडावर बसूनच केला होता. अनुभव असा आहे की खूप लोकांना समाजात वावरताना वागावे कसे हे कळत नाही. आपल्या मूर्ख वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो याची जाणीवच त्यांना होत नाही. त्यांचा शेवट काय होतो तर अशा दुःखाला, मग अशा लोकांना सामोरे जावे लागते. आपल्या दुःखाचे कारण नेमके काय आहे याचा शोध खरे तर प्रत्येकानेच घ्यायला हवा. तेव्हाच लक्षात येते की आपणच आपल्या दुःखाचे निर्माते आहोत. या दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर एकच उपाय आणि तो म्हणजे आपल्या चमत्कारिक स्वभावाला वेसण घालणे आणि सत्पुरुषांना शरण जाणे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला दुःखमुक्ती हवी असेल तर स्वामींच्या स्मरणातच प्रत्येक श्वास घ्या आणि उच्छवाटे मनात साठवलेला नाहक अहंकार बाहेर काढा. त्यासाठी स्वामी समर्थांची आरती स्वतःच्या मनात घुमवत राहा, म्हणजे झाले. त्यासाठी आपण आता तारक मंत्र म्हणूया स्वामींचा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक यू.